भोकरदन विधानसभा मतदारसंघ तसा पाहिला तर दानवे कुटुंबियांचा बालेकिल्ला, पण याच तालुक्यातील जालना जिल्हा 25 वर्ष हाती असताना देखील तो यंदा दानवेंना लोकसभा निवडणुकीत राखता आला नाही। आता लोकसभा गेली, मग दानवेंच्या मुलांचं भविष्य काय? लोकसभेत वडिलांचा पराभव झाला, तसा विधानसभेत मुलाचा देखील पराभव होईल का? काय असणार आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचं गणित, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत। दानवेंच्या राजकारणाबद्दल सांगण्याआधी हे मी तुम्हाला सांगेन की जालना जिल्हा निर्माण होण्या अगोदर भोकरदन तालुका औरंगाबाद मध्ये होता, नंतर तो वेगळा झाला। 1990 मध्ये रावसाहेब दानवे पहिल्यांदा भोकरदन मध्ये आमदार म्हणून निवडून आले। 1999 पासून जे दानवे जालन्याचे खासदार झाले ते 2019 पर्यंत जालन्याचे खासदारच राहिले, पण 2024 ला दानवेंचा गड ढासळला। दुसरीकडे दानवेंचे सुपुत्र देखील गेली 2 टर्म भोकरदनचे आमदार आहेत, पण दानवेंच्या घरामध्येच फूट आहे। या मतदारसंघाने अनेकदा दानवे विरुद्ध दानवे अशीच लढत पाहिली। आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे या मतदारसंघाने अनेकदा दानवे विरुद्ध दानवे अशीच लढत पाहिली आहे आणि यंदा देखील ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। रावसाहेब दानवेंच्या संपूर्ण परिवाराच्या विरोधात, अर्थात खुद्द दानवे, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा यांच्या विरोधात लढण्यासाठी नेहमीच दानवे कुटुंबातील एकच व्यक्ती समोर आली आणि ते म्हणजे चंद्रकांत दानवे। चंद्रकांत दानवे हे देखील पूर्वी भाजपात होते, पण 2003 ला जेव्हा भोकरदन मध्ये पोटनिवडणुका लागल्या तेव्हा भाजपचा त्याग करून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले चंद्रकांत दानवेंनी तेव्हाची निवडणूक लढवली आणि ते निवडून आले। त्यानंतर 2004 ला देखील दानवेच अर्थात चंद्रकांत दानवेच निवडून आले। 2009 मध्येही चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली देखील होती। 2014 ला मात्र चंद्रकांत दानवेंच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचे पुतणे संतोष दानवे यांना उमेदवारी देण्यात आली। तेव्हा मात्र मोदी लाटेमुळे आणि अँटी इन्कम्बन्सीमुळे चंद्रकांत दानवेंचा पराभव झाला आणि संतोष दानवे हे भोकरदनचे आमदार झाले। 2014 मध्ये चंद्रकांत दानवे यांचा फक्त 6750 मतांनी पराभव झाला। त्याच्यानंतर 2019 ला पुन्हा काका पुतण्यामध्ये जुंपली आणि मात्र त्यावेळी देखील पुतण्यास निवडून आला। 32490 मतांनी दानवेंचा पराभव झाला। त्यामुळे यंदा त्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळणार हे फिक्स आहे। नुकताच लोकसभा निवडणुका पार पडल्या, कल्याण काळे हे विजयी झाले। कल्याण काळे यांच्या विजयात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळेच त्यांनी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले। या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा सांगितला असला तरी तो आपल्याकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। त्या दृष्टीने त्यांनी भोकरदन जाफराबाद मतदारसंघात विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटीगाठी देखील सुरू केल्यात। हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते, पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ती सोडेल का यावरच देशमुखांची उमेदवारी अवलंबून असणार आहे आणि जर ती मिळाली नाही तर ते बंड करतील का हे देखील सध्या सांगता येणार नाही। आता बघा, लोकसभेला देखील या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळाले आणि खरं तर कौल जनतेच्या या निमित्ताने टीओडी मराठीची टीम भोकरदन मध्ये गेली असता संतोष दानवेंबद्दलचा सूर नाराजीचा आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलं जात नाही। संतोष दानवेंचे वडील रावसाहेब दानवे आणि जालन्याचे खासदार इतकी वर्ष असताना देखील त्यांना या मतदारसंघात रेल्वे आणता आली नाही। पाण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे। शेजारी सिल्लोड मतदारसंघ आहे जो अब्दुल सत्तारांचा आहे, त्या मतदारसंघात पाणी जाण्यासाठी जी पाईपलाईन लागते ती पाईपलाईन त्याच मतदारसंघातील अर्थात भोकरदन मतदारसंघातील नागरिकांच्या घरासमोरून जाते, पण तरीही त्यांना पाणी मिळत नाही। हा गंभीर प्रश्न तिथं बोलला जातो। अशा अनेक गंभीर प्रश्नाची ओरड आजही तिथं होते आणि या सगळ्याचा परिणाम नक्कीच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो। ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाच्या रोषामुळे दानवेंचा लोकसभेला पराभव झाला, त्याचप्रमाणे विधानसभेला असं काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे सगळं गणित असं असताना आता कोणते दानवे अर्थात संतोष दानवे, चंद्रकांत दानवे की तिसरंच कोण, यंदा भोकरदन मधून कोण निवडून येईल, कोण असेल भोकरदनचा पुढचा आमदार, काय वाटतं
कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा।